सातपुतेचा विचार करायला गेला तर मागच्या टुर्नामेंटला न्यू मराठवाडा 11 खिरवडी या संघाने ज्या न्यू मराठवाडा चषक भरवलं होतं त्यामध्ये तो बेस्ट बॅट्समन ठरला होता. का मी बेस्ट बॅट्समन ठरलो? त्याने ते सामनावीरचा किताब जिंकून दाखवलंय. जाऊया बक्षीस पात्र फेरीचा सामना आपल्या समोर रंगतोय. हत्तेगाव विरुद्ध दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. स्ट्रायकिंग एंड वरती 5 चेंडूवरती 5 षटकार मारणारा हत्तेगाव संघाचा बाहुबली राम उंडाळकर. पहिला चेंडू, जसं मी म्हटलं हत्तेगाव संघाचा बाहुबली, तसा रामच्या बॅट मधून एक झंझावत षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 1 चेंडू नंतर 6 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय महादेव माही. 23 तर्रार गोलंदाज मुंबई पोलीस मधून खेळत असताना आपल्या मुंबई पोलीस या संघासाठी लेदर बॉल क्रिकेट आपल्या महाराष्ट्रातून ते खेळतात आणि खेळताना पाहायला मिळतात. फिल्डिंग घेतले कदमवाडीने. पुन्हा एकदा 23 तर्रार चेंडू महादेव यांच्या मार्फत पाहायला मिळाला. महादेव यांनी सांगितलंय तू षटकार मारू शकतोस तर मी सुद्धा तुला डॉट डिलिव्हर करू शकतो. पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅक वरती राम उंडाळकर. चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 3 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. महादेव यांचा खरपोस असा समाचार घेताना पाहायला मिळतात. राम उंडाळकर 5 चेंडूवरती 5 षटकार आले होते. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखाने या मैदानावरती हा खेळाचा थरार पाहायला मिळाला होता आपल्याला स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा रामच्या बॅट मधून खणखणीत सीमा रेषा पार षटकार. काय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राम उंडाळकर मॅन फ्रॉम हत्तेगाव. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती माहीचा खरपोस समाचार घेताना पाहायला मिळतो. राम पण कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 4 चेंडू नंतर 19 धावा. 5 चेंडू नंतर 19 धावा. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. काय करणार? स्ट्रायकिंग एंड वरती राम उंडाळकर. पुन्हा एकदा रामचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. कुठेतरी पहिलं षटक हाताळत असताना महागडं षटक पडलं महादेव कदम यांच्या मार्फत. पण महादेवकडे ती ताकद आहे. जरी माझ्या बॉलिंग मधून माझ्या गोलंदाजीतून मी परफॉर्मन्स देऊ शकलो नाही तरी माझी बॅटिंग अजून बाकी आहे. मी फलंदाजीला येणार आहे आणि मी ते करून दाखवेन. वीस धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आलाय प्रकाश. पहिला बॉल खेळणारे, पहिल्या चेंडूचा सामना करेल प्रकाश. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय पंकज. सामना करेल प्रकाश. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज सज्ज. सामना करेल प्रकाश.
आणि पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त चेंडू वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत एक वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. कुठेतरी दबावात दिसतोय की काय पंकज, कारण आपला मेन बॉलर चेंडू लॉफ झालाय अनिल आहे, पण कुठेतरी बहुसंख्यित क्षेत्रात चेंडू गेला आणि धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. एक चेंडू नंतर धावसंख्या 22. आपला स्ट्रायकिंग गोलंदाजाला कुठेतरी 20 धावा आल्या, त्याच्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या. त्याचं बर्डन पंकजवरचे असेल, त्याच दृष्टिकोनाने पंकज बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. चेंडू लॉफ झालाय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रकाशांना विकेट गमवावी लागली असती, पण प्रॉपर कॉलिंगमुळे प्रकाश वेळेत क्रीजमध्ये पोहोचले आणि धावचीतची धोका तळला. एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज पंकज सामना करतो. राम मुंडाळकर लॉफ्ट केलाय चेंडू सीमा रेषा पार, षटकार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 आकड्यावरती. पुन्हा एकदा राम उंडाळकर यांचा प्रयत्न होता, पण कुठेतरी प्रयत्न फसतोय. एक यंगस्टर खेळाडू पंकज कदम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना. पंच जो नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहे ना, बॅट्समॅन, त्याला जरा वाईड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पंकज सामना करतो. राम उंडाळकर धावचित करण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी फसलाय. पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्यांच्या पाठी यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. धावचित करण्याचा प्रयत्न केला होता, पण वेळेमध्ये राम उंडाळकर इन द क्रीज पोहोचला आणि धोका टळला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पंकज सामना करतो. राम लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू, एक परफेक्ट यॉर्कर म्हणता येईल, कारण घुटनाट एक तमाशात एक प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता रामचा, पण निर्धाव चेंडूची सांगता केली पंकजने आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी पंकज यांची राहिली. 10 धावा खर्च केला. दुसरं षटक हाताळत असताना 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 आकड्यावरती. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय दोस्ती 11 पळ कदमवाडी संघाचा तुषार शिवमारे. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश. 12 चेंडू मध्ये फक्त 2 चेंडू फेस केले प्रकाशने आणि उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा पाहायला मिळतो तुषार शिवमारे यांच्याकडून. आपल्याला यापूर्वीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता तुषार शिवमारे. पुन्हा एकदा अचूक टप्पा, भेदक मारा तुषार शिवमारे यांच्या मार्फत पाहायला मिळतो. लगातार 2 चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर. 2 चेंडू नंतर धावसंख्या येते 30. फटका सजवलाय. स्टेट टू ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव घेण्यात यश. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवरती. 3 चेंडू नंतर धावसंख्या 31. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय हत्तेगाव संघाचा बाहुबली. 5 चेंडू वरती 5 सिक्स मारणारा राम उंडाळकर. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार शिवमारे आणि त्रिफळाचित केला राम उंडाळकरला. तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय तुषार शिवमारेने. काय भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आगे का दरवाजा खुला.
रामची जागा भरून काढण्यासाठी हत्तेगाव संघाकडून मैदानात उतरलाय विकास. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार शिवमारे मॅन फ्रॉम पोळे कदमवाडी दोस्ती 11. पुन्हा एकदा तुषारच्या चेंडूवरती लॉब केलाय विकासने आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 आकड्यावरती. 5 चेंडू नंतर 37 शेवटचा चेंडू तुषार शिवमारे याच्या षटकातील. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. काय गोलंदाजी राहिली तुषारची. एक षटकार सोडता अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि हत्तेगाव संघाचा एक बाहुबली खेळाडू त्याने तंबूत परत पाठवला. राम उंडाळकरची विकेट घेण्यात यश मिळालं तुषार शिवमारेला. आणि चांगलं षटक. एक उत्कृष्ट असं षटक पाहायला मिळालं तुषार शिवमारे यांच्याकडून आपल्याला. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल दोस्ती 11 पोळे संघाकडून राज. स्लॉग ओव्हरचं षटक. एक निर्णायक षटक घेऊन आलाय राज. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला प्रकाश. सामना करतोय प्रकाश. बॉलिंग ट्रॅक वरती राज मॅन फ्रॉम पोळे कदमवाडी. पहिल्या चेंडूवरती खरपूस असा समाचार घेतलाय राजचा. शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय राजचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश. फुल्लर चेंडू वरती फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते. कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते कारण स्ट्रायकिंग एंडला प्रकाश होता. विकेट किपरकडे थ्रो करावा लागत होता आणि प्रकाशला तंबूत परत पाठवता आला असतं धावचीतच्या स्वरूपात. पण क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चुकीच्या थ्रोमुळे धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 आकड्यावरती. प्रकाशच्या बॅटमधून पुन्हा फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू जातो सीमारेषा पार. फटका आलाय जोरदार प्रकाशाच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रकाशाने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे पंकज. काय झेल घेतला. कुठेतरी अंदाज चुकला होता पण परफेक्ट 1 नंबर झेल आपल्याला पाहायला मिळाला पंकज यांच्या मार्फत. आणि प्रकाशचा खेळ संपुष्टात आणलाय राज यांनी. आणि प्रकाशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरला हत्तेगाव संघाकडून अनिकेत. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा अनिकेतचा दांडी गोल केले राज यांनी. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 51. येणारे 24 चेंडू 52 धावांची गरज असेल ती पोळे कदमवाडी या संघाला. चेंडू मध्ये 52 धावांची गरज.
यानंतर होणारा सामना आपल्या समोर असेल मोहरे विरुद्ध पुनवत. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण यायचं आहे मंचावरती, कारण आपला टॉस घेतला जाणार आहे. मोहरे आणि पुनवत. मोहरे संघाचा कर्णधार आणि पुनवत संघाचा कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचंय समालोचन कक्ष मंचावरती यायचं. आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल कारण यानंतर होणारा आपला सामना असेल. तर आपल्या समोर हा रंगतोय मैदानामध्ये बक्षीस पात्र फेरीचा सामना. यामधून आपल्याला पाहायला मिळेल एक फायनलिस्ट आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो प्रकाश. स्ट्रायकिंग एंड वरती तुषार शिवमारे. नॉन स्ट्रायकिंग एंडला महादेव माही. पहिला चेंडूवरती तुषारने खरपोस असा समाचार घेतलाय प्रकाशचा आणि चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. एक चेंडू 4. तर आजच्या या श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडे आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 या भव्य दिव्य लबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्या समवेत जोडले प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रवीण मोरे सर आणि जयदीप शिंदे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज प्रकाश आणि प्रकाशच्या डोक्यात प्रकाश पाडलाय तुषार शिवमारेने. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 चेंडू आणि ती 10. काय बॅटिंग काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तुषार शिवमारे एक उभरता सितारा उपवळे कदमवाडी या संघासाठी. तर मी प्रवीण मोरे सर आणि जयदीप शिंदे यांचा मनापासून धन्यवाद देतो कारण आपण आपला वेळेतला वेळ महत्वाचा वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलात आणि आपण इथे हजेरी लावलीत. त्यासाठी मी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी यांच्या मार्फत आपला धन्यवाद करतो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश आणि प्रकाशच्या बॉल वरती पुन्हा प्रकाश पाडलाय तुषार शिवमारे. काय बॅटिंग काय फलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. फक्त मोठे फटके. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 16 या आकड्यावरती. कुठेतरी प्रकाशाने विचार केला माझ्या बॉलिंग कुठेतरी महागडे षटक ठरते की काय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश. तुषार शिवमारे यांचा फटका सजवला होता पण चेंडू गोसंख्यित क्षेत्रात जातो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती.
नवीन बोल ना. 4 6 6 आणि 4 चेंडूवरती 17 वैयक्तिक 17 धावांवरती खेळी करताना पाहायला मिळतो आपल्याला तुषार शिवमारे मॅन फ्रॉम उपवळे कदमवाडी. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, विस्फोटक फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू आपटलाय, पंचांचा इशारा येतोय वाईड. धावसंख्येत एकने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. पुन्हा तोच प्रयत्न, आपटण्याचा प्रयत्न केला पण आपटला, तिथे थोपटला तुषारच्या बॅट मधून आला हा खणखणीत षटकार. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे राम उंडाळकरने महादेव यांचा समाचार घेतला होता, तसंच कुठेतरी तुषार यांची बॅटिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. काय तेज तर्रार विस्फोटक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि चेंडू जातो वन बाउन्स सी मारे शपार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. काय फलंदाजी राहिली तुषार शिवमारे. एका षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे. काय फलंदाजी विस्फोटक. ज्याप्रमाणे काल ऋषभ पंत आपल्या संघासाठी भारतीय संघासाठी खेळत होता, बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तनिष. स्ट्रायकिंग एंड वरती महादेव कदम पहिल्याच चेंडूवरती फटका सजवण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी अपयश आलं. एक यंगस्टर खेळाडू तनिष आणि एक लेजेंडरी अनुभवी खेळाडू महादेव कदम स्ट्रायकिंग वरती. पहिला चेंडू जरी नाही भेटला तरी दुसऱ्या चेंडूवरती मी समाचार घेईन आणि दुसऱ्या चेंडूवरती चेंडू जातोय लॉग ऑनच्या दिशेने. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वरती. 2 षटकांमध्ये सामना संपवण्याचं ध्येय ठरवलंय की काय महादेव आणि तुषार यांनी, त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते महादेव कदम. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज तनिष. महादेवच्या बॅट मधून चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघ्याची भूमिका निभावेल क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातो घोषंकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. 3 चेंडू नंतर 35. जुना बॉल द्या, जुना. येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 17 धावांची गरज उपवळे कदमवाडी या संघासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो महादेव कदम, एक लेजेंडरी, एक अनुभवी खेळाडू आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो तनिष, एक यंगस्टर खेळाडू. अनुभव विरुद्ध यंगस्टर. पुन्हा एकदा सज्ज तनिष. सामना करेल तो महादेव कदम, मॅन फ्रॉम उपवळे कदमवाडी. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न पण कुठेतरी यंगस्टर भारी पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना तनिष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. फुल टॉस चेंडूचा खरपोश असा समाचार. चेंडू जातोय समालोचन कक्षाला मानवंदना देत सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती. पाच चेंडू 41 धावा. शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंड वरती महादेव कदम. काय फलंदाजी पाहायला मिळते महादेव कदम. एका बाजूने महादेव कदम, दुसऱ्या बाजूने तुषार शिवमारे. पुन्हा एकदा महादेवच्या बॅट मधून काव कॉर्नरच्या डोक्यावरतून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार.
काय फलंदाजी राहिली आहे महादेव आणि तुषार. बोलबाला पाहायला मिळतो आपल्याला. महादेव महादेव महाकाल माही माही मार रहा है, जसं आपल्याला त्या पिक्चर मध्ये पाहायला मिळालं तसंच संबोधताना इथे आपल्याला महादेव दिसतोय आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 47 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक मोठा फटका स्ट्रायकिंग एंड वरती तुषार शिवमारे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः कप्तानाने जबाबदारी स्वीकारली. राम उंडाळकर गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू सन्मान दिलाय. एक धाव घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो राम उंडाळकर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कॅप्टन कुल महादेव कदम उपवळे संघाचा. पुन्हा आपटलाय पण अतिरिक्त चेंडूचा भरणा करताना पाहायला मिळतोय आपल्याला राम उंडाळकर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावरती. 11 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा कुठेतरी दिशा भरकटतोय राम आणि वाईड +1 स्वरूपात धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या धावसंख्येवरती. आणि 11 चेंडू फक्त 1 धाव. पूर्णपणे एकतर्फी हा सामना उपवळे कदमवाडी दोस्ती 11 या संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय. पहिला निर्धाव चेंडूची सांगता. मोठा फटका सजवायचा आहे. विनिंग हिट मारायचा आहे महादेव कदमला. ज्या प्रकारे महेंद्रसिंग धोनीने 2011च्या वर्ल्ड कप मध्ये षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता, त्या प्रकारे मला सुद्धा आज माझ्या संघाला फायनल मध्ये पोहोचवायचं आहे. षटकार मारून किमान एक मोठा फटका मारून मी माझा संघ आजच्या फायनल मध्ये पोहोचवेन असा मनसुबा आपल्याला महादेव